नमस्कार मंडळी, गणेश चतुर्थी स्पेशल आज आपली तिसरी रेसिपी मोदकची आहे। ही आहे मस्त अशी खव्याचे मोदक। हो मंडळी, हे मोदक मी दूध पावडर पासून बनवलेले आहे। फक्त दूध पावडर आणि साखर पासून तयार केलेले आहेत। खूप अप्रतिम ह्याची चव आहे। तोंडात टाकताच विरघळतात, इतके अप्रतिम लागतात मंडळी हे मोदक। आणि अगदी झटपट, थोडासा वेळ लागतो पण खूप मस्त अशी टेस्ट आहे। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता किती छान असं अप्रतिम दिसत आहे। तर इथं मोदक करण्यासाठी जाड बुडाची कढई घ्यायची आहे। जाड बुडाची घ्यायची आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि 1 वाटी मिल्क पावडर किंवा दूध पावडर। मंद आचेवर ही दूध पावडर अगदी मंद आचेवर भाजायची आहे, भाजून घ्यायची आहे। सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ही दूध पावडर पॅनला चिपकेल आणि दूध पावडर काळी होऊन जाईल। तुम्ही बघू शकता हळूहळू त्याचा रंग चेंज होत आहे। हे अशा पद्धतीचं होईल थोड्या वेळानंतर, अगदी 7 ते 8 मिनिटांनंतर। पूर्णपणे लालसर होईपर्यंत आपल्याला फक्त मंद गॅसवर त्याला भाजायचं आहे। आता इथे मी अजून अर्धा चमचा तूप घातलेला आहे। पुन्हा आपण छान असं तीच प्रोसेस चालू ठेवायची आहे। हे अशा पद्धतीचं झालं पाहिजे, इतपत ते भाजायचं आहे। ही पूर्ण प्रोसेस होण्यासाठी 12 ते 15 मिनिटं लागतात। छान असं भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये कोणतेही लम्प्स राहिले नाही पाहिजे, इतपत ते मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, मंद आचेवरच छान असं मिक्स करायचं आहे आणि त्याचं दूधसुद्धा छान असं मंद आचेवरच आटू द्यायचं आहे। हे अशा पद्धतीचं छान असं पॅन सोडेपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं आहे। हे बघा, आधी तयार झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे। थोडंसं कोमट झालं की आपण ह्यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालू शकता, काही हरकत नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव होईपर्यंत। साखर अजिबात दिसली नाही पाहिजे, इतपत ते मिक्स करायचं आहे। साखर घातल्याने पुन्हा हे थोडंसं मेल्ट होईल। पुन्हा अर्धा ते 1 तास आपण ह्याला सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं सेट झालेलं आहे। आता मोदकच्या साच्याला अशा पद्धतीने तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। छान असा एक गोळा घ्यायचा आपण आणि तो ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने छानपैकी प्रेस करून सर्व सारण ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे। व्यवस्थितरित्या मावा भरून घ्या आणि तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम मोदक तयार झालेला आहे। हे पहा मंडळी, तुम्ही जवळून सुद्धा बघून हे पहा, मस्त असा मोदक आणि खायला सुद्धा इतका अप्रतिम आहे। तुम्ही एकदा जर बनवाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल, हे मी नक्कीच सांगते। तर मंडळी, तयार आहेत आपले खव्याचे मोदक किंवा दूध पावडरपासून तयार केलेले मोदक। आहे की नाही मस्त आणि झटपट रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही मोदकाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, गणेश चतुर्थी स्पेशल अजून मोदकाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही जाऊन नक्कीच बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आणि हो मंडळी, श्रावण स्पेशल वेज रेसिपीज सुद्धा आहेत, सो तुम्ही नक्कीच चॅनलवर जा, नक्कीच बघा। गणपती बाप्पा मोरया।